तुळ राशीचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये ते संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. कारण की तुळ राशीचं चिन्ह जर आपण पाहिलं ते तराजूच आहे. त्याचबरोबर सामंजस्याने वागणे, इतरांना सहकार्य करणे, थोडा कलेकडं जास्त वाव असतो, संवाद कौशल्य चांगलं असते, थोडे मनकवडे पण असतात, आकर्षक व्यक्तिमत्व पण असतं आणि समाजातील विविध घटकांशी संपर्क साधणे, ज्ञान गोळा करणे असाही पण त्यांचा कल असतो आणि न्यायप्रियता पण असते. तर आता ह्या सगळे जे गुणधर्म आहेत तुळ राशींचे, ह्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण आता बघूया. मित्रांनो, जून महिन्यामध्ये आपणास माहीत आहे की सूर्य वृषभ राशीमध्ये रोहिणी नक्षत्रात आहे सध्या. यामुळे काय होतं, तो तुला राशीच्या 8व्या स्थानामध्ये आहे. 8वा भाव हे दीर्घायुष्य, गुप्त विद्या आणि अचानक घडणाऱ्या घडामोडींशी संबंधित असते. आता हे रोहिणी नक्षत्रात रवी असल्यामुळे काय घडू शकतं? रोहिणी नक्षत्र हे तर श्रीमंती आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. अष्टम स्थानातून जेव्हा हे रवीचं गोचर रोहिणी नक्षत्रातून होतं, थोडी आर्थिक कोंडी होताना आपणास दिसू शकते आणि ती जेमतेम 15 जूनपर्यंतच असू शकते. शिवाय मित्रांनो, मंगळ मेष राशीमध्ये गेल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो, तो सध्या अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणामधून गोचर करत आहे, जो तुला राशीच्या 7व्या भावामध्ये स्थित आहे. 7वा भाव हा विवाह, भागीदारी आणि जनसंपर्क यांच्याशी संबंधित आहे. मग अश्विनी नक्षत्र हे ऊर्जावान आहे, धाडसी आहे. मंगळाच्या स्थितीमुळे विवाह आणि भागीदारीमध्ये थोडी सक्रियता आणि ऊर्जा वाढवतो. आता हे चरण एक आहे, त्यातील मंगळ आहे, तर नवीन उपक्रम आणि धाडसी निर्णय घेण्याची प्रेरणा आपल्याला मिळू शकते. बुध, गुरु, शुक्र आणि हर्षल हे वृषभ राशीत आहेत. ते पुढं कृतिका आणि रोहिणी नक्षत्रातून गोचर करणार आहेत. मग यांची युती आपणास काय फळ देत आहे? आता हे जे सगळे ग्रह गोचर आहेत हे 8व्या स्थानामधून होणार आहेत. कृतिका नक्षत्रातील बुध आणि गुरु हा थोडा व्यावसायिक बाबी आणि ज्ञानाची वृद्धी करतील. बुध ग्रह हा बुद्धिमत्तेचा प्रतीक आहे आणि संवादाचा प्रतिनिधी आहे, तर गुरु हा ज्ञान आणि उच्च तत्त्वज्ञानाचा प्रतिनिधी आहे. रोहिणी नक्षत्रातील शुक्र आणि हर्षल हे सौंदर्य, कला आणि नातेसंबंध यांच्यामध्ये नवचेतना निर्माण करतील. शुक्र प्रेम आणि सौंदर्याचा ग्रह आहे, तर हर्षल हा नाविन्याचा कारक आहे. या महिन्यामध्ये शनी कुंभ राशीमध्ये पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या 2ऱ्या चरणातून गोचर करत आहे आणि पूर्व भाद्रपद नक्षत्र जे आहे मित्रांनो, ते दीर्घकालीन उद्दिष्टे ठरवण्यास आपणास मदत करत असते. एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोचवत असते. शनीची 5म स्थानातून गोचर होणारी जी स्थिती आहे आपल्यासाठी, ही तपस्या आणि कठोर परिश्रमाचे परिणाम आपल्या आयुष्यात सादर करत असते. त्यामुळे आपल्याला जे काही आपण कठोर परिश्रम केले असतील मित्रांनो, त्याचं फळ नक्कीच आपणास मिळणार आहे. हा शनी पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या 2ऱ्या चरणातून जेव्हा गोचर करतो, त्यावेळेस आपल्याला जे काही आपले लॉंग टर्म गोल्स असतात आणि ते कसे पूर्ण करता येतील यासाठी कोणता आवश्यक विचार केला पाहिजे, कोणती शिस्त आपण स्वतःच घालून दिली पाहिजे, ह्याबद्दल तो आपणास मार्गदर्शन मिळवून देईल किंवा आपल्यास ती कार्य पूर्ण करण्यास मदत करेल. शिवाय मित्रांनो, ह्या महिन्यामध्ये सुद्धा राहू मीन राशीमधून रेवती नक्षत्राच्या 1ल्या चरणातून गोचर करत आहे. शिवाय केतू कन्या राशीच्या हस्त नक्षत्राच्या 3ऱ्या चरणातून गोचर करत आहे. मग ही गोचरे आपणास कशी फळ देतील या महिन्यामध्ये? राहू 6व्या भावातून गोचर करतो आहे, म्हणजे काही अप्रत्यक्षरित्या बदल जे आहेत ते आपल्या दैनंदिन चर्येमध्ये घडू शकतात. शिवाय आत्मपरीक्षणावरही आपणास भर द्यायला हे भाग पाडतील. आणि रेवती नक्षत्रामधून राहू गोचर करतो आहे, याचाच अर्थ असा आहे की आयुष्यामध्ये काहीतरी नवीन संधी ज्या आहेत व्यवसायामध्ये तो आणून देऊ शकतो. केतू 12व्या स्थानातून गोचर करत आहे मित्रांनो, त्यामुळेच थोडीशी आध्यात्मिक जागरूकता येईल. शिवाय आपण जुनी काही चांगली कामं केली असेल तर त्याची फळंसुद्धा आपणास हा केतू जो आहे हस्त नक्षत्राच्या 3ऱ्या चरणातून जाणारा, हा आपणास काही परदेशी दौऱ्याला जायचं असेल, लांबचे प्रवास असतील, त्याबद्दलची हा तयारी करून आपणास देऊ शकतो. आता काही महत्त्वाचे योग जे तयार होत आहेत ह्या महिन्यामधले ते बघूया. वृषभ राशीमध्ये बुध, गुरु, शुक्र आणि हर्षल यांची युती झालेली आहे. पण मित्रांनो, तुला राशीच्या ती 8व्या स्थानामधून
गोचर करत आहे. आता 8व्या भावात वृषभ राशीची ग्रहांची युती असल्यामुळे थोडासा तो काही आर्थिक स्थैर्यामध्ये अडचण आणू शकते. पण त्याचबरोबर शुक्राचं गोचर 8व्या स्थानामधून होत आहे, त्यामुळे कुठून ना कुठून तरी झालेली आपली आर्थिक कोंडी असेल ती सुद्धा आपणास सुटताना इथं दिसत आहे. शिवाय हर्षलबरोबर युती झाल्यामुळे अचानकपणे मोठे प्रोजेक्ट्स मिळणे किंवा धनलाभ होणे किंवा एखादी अडचण सुटणे अशा सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बाबतीत घडू शकतात. शुक्र आणि रवी यांची जी युती वृषभ राशीत झालेली आहे, या युतीमुळे मग आपण जर सामान्यतः विचार केला तर आकर्षण, प्रेम आणि वैयक्तिक संबंधांमध्ये सुधारणा तर नक्कीच होणार आहे. सूर्य शुक्र युती ही कलात्मक गुण आणि व्यक्तिगत आकर्षण वाढवते, ज्यामुळे आपले नातेसंबंध जे आहेत ते सुधारू शकतात. मंगळ केतू यांची दृष्टी ह्या महिन्यामध्ये तयार झालेली आहे, कारण काल मंगळाचा प्रवेश मेष राशीत अश्विनी नक्षत्रामध्ये झालेला आहे. तर हा दृष्टियोग कसा आहे? हा धाडसी कृती घडवून आणणारा दृष्टियोग आहे. मंगळाच्या ऊर्जेमुळे आणि केतूच्या आध्यात्मिकतेमुळे तुला राशीच्या लोकांना नवीन उपक्रम सुरू करण्याची आणि धाडसी निर्णय घेण्याची प्रेरणा मिळणार आहे. तर काही सकारात्मक घटना घडू शकतात त्या आपण बघूया. आर्थिक वृद्धी जी आहे ती वृषभ राशीतील बुध, गुरु, शुक्र आणि हर्षल यांच्या युतीमुळे होणारच आहे. थोडंसं आर्थिक स्थैर्य वाढवेल, वैवाहिक जीवनामध्ये सुधारणा पण होतील. मंगळ मेष राशीत आहे, तो 7व्या भावातून गोचर करत आहे. तर मंगळाच्या ऊर्जेमुळे विवाह आणि भागीदारीमध्ये सक्रियता आणि उत्साह येईल. अश्विनी नक्षत्रातील मंगळ नवीन उपक्रम सुरू करण्यास प्रेरणा देत असतो. थोडी भावनिक स्थिरता पण आपणास मिळेल. उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील चंद्र भावनिक स्थिरता आणि आपणास मानसिक शांती देईल. काही अचानक घडामोडी पण घडू शकतात मित्रांनो, कारण की सूर्य वृषभ राशीमधून गोचर करत आहे, म्हणजे तो 8व्या स्थानातून गोचर करत आहे. 8वा भाव हा अचानक घडामोडी घडणार आहे, अनपेक्षित बदलांचे पण संकेत देतो. सूर्याची येथे स्थिती अचानक बदल आणि थोड्याशा अडचणी कामांमध्ये आणू शकते. आरोग्याविषयी अडचण पण घडू शकते मित्रांनो, कारण की ग्रहस्थिती जी आहे ही राहू मीन राशीमध्ये आहे, 6व्या भावात आहे. 6वा भाव हा रोग, शत्रू आणि अडचणींचे संकेत देत असतो. राहू 6व्या भावातील स्थितीमुळे काही आरोग्यविषयक अडचणी ज्या आहेत आणि शत्रूंच्या समस्यांचा सामना आपणास करावा लागू शकतो. आणि तो जेमतेम 15 जूनपर्यंतच आहे, कारण की राहू जरी अडचण आता आणत असला तरी रवीचं गोचर अष्टम स्थानातून जे होतं आहे ते 15 जूनला संपून जाईल. थोडासा कुटुंबातील तणाव वाढू शकतो. 4था भाव हा घर, कुटुंब आणि अंतर्मनातील स्थिती दाखवत असतो. तर उत्तराषाढा नक्षत्रातील प्लुटो जो आहे तो कुटुंबातील थोडासा तणाव वाढवू शकतो. तर तिथं आपण मन शांत ठेवणे गरजेचे आहे. तर सारांश जर आपण विचारात घेतला मित्रांनो जून महिन्यातील, तर तुला राशीसाठी आर्थिक वृद्धी आणि वैवाहिक जीवनात सुधारणा आणेलच. अचानक घडामोडी किंवा आरोग्यविषयक अडचणी थोड्याफार येऊ शकतात. ग्रहस्थिती आणि त्यांचा प्रभावाचा विचार करून आपण तुला राशीच्या लोकांनी या महिन्यात आपले निर्णय विचारपूर्वक आणि सावधानीने घेणे आवश्यक आहे. तर काही उपाय करायचे असतील तर ध्यान आणि योग मानसिक स्थिरतेसाठी आणि भावनिक शांततेसाठी फार गरजेचे आहेत. मंत्रजप जर आपणास करायचा असेल तर सूर्य आणि शनीच्या प्रभावासाठी ओम सूर्याय नमः ओम किंवा ओम शनेश्वराय नमः असा तो जप करू शकता. दान जर आपण करू इच्छित असाल तर गरजूंना अन्न, वस्त्र आणि औषधे दान करा. दानाचं महत्त्व शास्त्रामध्ये वर्णिले आहे, जे कर्जमुक्तीचाही मार्ग दाखवते. साधना करायची असेल तर रेवती नक्षत्रातील राहूच्या प्रभावासाठी भगवान विष्णूंची आपण पूजा करू शकता. तसेच हस्त नक्षत्रातील केतूच्या प्रभावासाठी गणेशाची साधना करू शकतात. तर निष्कर्ष असा असेल मित्रांनो, तुला राशीच्या लोकांनी या महिन्यात ग्रहस्थितींचा विचार करून आपल्या जीवनातील निर्णय घ्यावेत. ग्रहांचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावांच्या आधारे योग्य उपाययोजना आणि साधना केल्यास जीवनातील अडचणींवर मात आपणास नक्कीच करता येईल आणि तिथे एक सकारात्मकता आणता येईल.